नमस्कार मित्रांनो. आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. माझे नाव सुनीता आहे आणि मी 45 वर्षांची आहे. मी एक विधवा आहे. माझे पती अनेक वर्षांपूर्वी या जगातून निघून गेले. आमच्याकडे साड्यांचा व्यवसाय आहे आणि आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता नाही. मी माझ्या सासू आणि मुलासोबत एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहते. आमचे घर पुण्यातील एका शांत गल्लीच्या शेवटच्या टोकाला आहे, त्यामुळे येथे गोंगाट कमी असतो. आमच्या फ्लॅटच्या अगदी शेजारी एक छोटे शेती आहे. माझ्या मुलाचे नाव रोहित आहे. पण आम्ही त्याला प्रेमाने रोहू म्हणतो. तो 20 वर्षांचा आहे आणि माझ्यासारखाच उंच आणि पातळ आहे. त्याची उंची 5 फूट आहे. तो कॉलेजमध्ये शिकत आहे आणि हॉस्टेलमध्ये राहतो. त्याचे कॉलेज येथून फार दूर नाही. त्याचे कॉलेज येथून फार दूर नाही. फक्त 4 तासांचा रस्ता आहे. पण कॉलेजच्यातून फक्त 2दा शनिवार आणि रविवारी घरी येण्याची संधी मिळते. आता माझ्याबद्दल सांगते. मी 45 वर्षांची आहे. पातळ आहे आणि माझी उंची 5 फूट 4 इंच आहे. लोक अनेकदा म्हणतात की मी अजूनही सुंदर आणि आकर्षक दिसते. मी सहसा कुर्ती, ब्लाउज, स्कर्ट किंवा चोळीच घालते आणि खास प्रसंगीत साडी घालते आणि खास प्रसंगीत साडी घालणे आवडते. जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा लोक मला बघत राहतात. माझ्या काही मैत्रिणींनीही ही गोष्ट मला सांगितली आहे. त्यांनी सांगितले की माझा कॉलेजमधून प्रोफेसर अनिताचा फोन आला. पण अलीकडे की माझा मुलगा खूप हुशार आणि तेजस्वी आहे. त्यांनी सल्ला दिला की मी त्याला काही दिवसांसाठी घरी बोलावून घ्यावे जेणेकरून त्याला थोडा आराम मिळेल आणि तो पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देऊ शकेल. मी त्यांची गोष्ट मान्य केली आणि रोहूला घरी आणले. आम्ही दोघेही शिकलेले आहोत म्हणून कधी-कधी इंग्रजीतही बोलतो. रोहू घरी आल्यानंतर काही दिवस असेच गेले. सकाळी मी माझ्या दुकानात जायचे आणि रोहू कधी-कधी गल्लीच्या नुक्यावर आपल्या मित्रांना भेटायला जायचा. मला माहीत होते की तो तिथे सिगारेट ओढतो. पण मी त्याला याबाबत काही सांगितले नाही. एक शनिवारीची घटना सांगते. त्या दिवशी मला संध्याकाळी एका महिला मेळाव्यात जायचे होते आणि माझी सासूही आपल्या भक्तिसभेसाठी बाहेर गेली होती. घरी मी एकटीच होते. संध्याकाळ जवळ आली होती. मला तयार व्हायचे होते, पण माझी निळ्या रेशमी साडी कुठेच सापडत नव्हती. मी ती शोधत शोधत रोहूच्या खोलीत पोहोचले. तितक्यात रोहूने अचानक म्हटले, "आई, मी मित्रांसोबत बाहेर जातोय" आणि तो पटकन निघून गेला. मीही त्याला हो म्हणून उत्तर दिले. मग मी माझी साडी शोधू लागले. तितक्यात माझी नजर रोहूच्या बिछाण्याखाली गेली आणि तिथे मला माझीच ती निळी रेशमी साडी दिसली. मी विचार केला, ही इथे कशी आली? पण त्यावेळी माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता. कारण मला मेळाव्याला उशीर होत होता. मी पटकन साडी उचलली आणि घालू लागले. पण जशी मी ती घातली तशी मला काहीतरी ओले आणि चिकटसे वाटले. मी लगेच साडी काढली आणि बघितले तर तिच्यावर काही जाडसर डाग होते. मी थक्क झाले की हे काय आहे? मी थक्क झाले की हे काय आहे? मग मला जाणवले की ही माझ्या मुलाचं का करतोय? पण त्यावेळी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी तिथलीच साडी घातली आणि निघाले. थोड्या वेळाने मला विचित्रसा आनंद वाटू लागला. दुसऱ्या दिवशीही असेच काहीसे झाले. सकाळी जेव्हा मी दुकानासाठी तयार होत होते, रोहू बाथरूममधून घाईने बाहेर आला आणि म्हणाला, "आई, मी बाहेर जातोय." मी हो म्हटले आणि तो निघून गेला. मी कपडे बदलत होते. तितक्यात माझी नजर बाथरूममध्ये पडलेल्या एका कपड्यावर गेली. त्याला बघून मी हळूच हसले, कारण आता मला हे सगळे आवडू लागले होते. मग रविवारी माझ्या महिला गटाच्या एका कार्यक्रमात जायचे होते. संध्याकाळचा वेळ होता. सासू सत्संगाला गेली होती आणि रोहू आपल्या खोलीत होता. थोड्या वेळाने तो घाईने बाहेर आला आणि म्हणाला, "आई, मी जातोय." मी त्याला जाऊ दिले. तो गेल्यानंतर मी त्याचा बिछाना नीट करण्यासाठी चादर आणि उशी उचलली. तितक्यात माझी नजर खाली गेली आणि पुन्हा तीच गोष्ट दिसली. आता हे सगळे मला खरोखर आवडू लागले होते. मला आता समजू लागले होते की रोहू थोडा अस्वस्थ का राहतो. कदाचित त्याला हे सगळे रोमांचक वाटत असेल. हो, तो आता तरुण होत आहे. पण माझे कपडे का वापरतो? हा प्रश्न माझ्या मनात वार केला की का नाही मी जाणून-बुजून माझे आवडते कपडे त्याच्या खोलीत किंवा आसपास सोडून द्यावे. काही दिवसांनंतर एका रविवारी दुपारी मी ठरवले की आज दुकानातून लवकर घरी यावे, कारण संध्याकाळी सासू सत्संगाला जाणार होती. मी दुकानातील मुलींना सांगितले की आज मी लवकर जाते परतणार नाही, तर त्या दुकान सांभाळतील. संध्याकाळी मी काहीतरी नवीन करायचे ठरवले. मी चोरून रोहूच्या खोलीत गेले, कपडे बदलले आणि काही कपडे तिथे जाणून बुजून सोडून दिले, हे बघण्यासाठी की तो काय करतो. मग मी माझ्या कामात गुंग झाले. दुपारी जेव्हा मी बघितले तर रोहू आपल्या लॅपटॉपवर काहीतरी बघत होता आणि आपले काम करत होता. मला थोडेसे अटपटे वाटले, पण मी विचार केला की तो तरुण आहे. काय करेल? आणि मी पुन्हा माझ्या कामात लागले. आता संध्याकाळ झाली होती. सासू सत्संगाला गेली होती. घरात फक्त मी आणि रोहू होतो. हा प्रसंग बघून मी विचार केला की आज काहीतरी वेगळे करू. मी वर एक ब्लाउज घातला आणि खाली एक फिटिंगची साडी. मग आरशात स्वतःला बघितले. हळूवार गुलाबी लिपस्टिक लावली.
कपाळावर मोठीशी बिंदी सजवली आणि केस मोकळे सोडले. खरं सांगते, मी खूप सुंदर दिसत होते. तितक्यात रोहू आला. तो मला बघून थक्क झाला. त्याने मला वरून खालीपर्यंत बघितले आणि काही क्षण फक्त मला टकटक बघत राहिला. मी म्हटले, "अरे बाळा, असं का बघतोयस? चहा प्याल का?" रोहूने उत्तर दिले, "नाही, मी बाहेर हॉटेलमध्ये पिईन." मी "नाही बाळा, असं चालणार नाही. आज तू माझ्यासोबत चहा प्यायला. आणि हो, मला माहीत आहे तू सिगारेट ओढतोस. जर ओढायची असेल तर आपल्या खोलीत ओढ." मग मी म्हटले, "चल बाळा, गॅलरीत जाऊया चहा प्यायला." आम्ही दोघे गॅलरीत गेलो. मी त्याला विचारले, "रोहू, आज तुला काही अडचण तर नाही?" त्याने म्हटले, "आई, जेव्हा तुम्ही असता तेव्हा मला काही चिंता नसते." मी म्हटले, "अरे, मी तुझी आई आहे. मला काहीही सांगू शकतोस. कदाचित मी तुला मदत करू शकेन." पण त्याने काहीही सांगितले नाही. आम्ही दोघे शांतपणे उभे राहिलो. समोर आमचे शेत होते आणि तिथे एक छोटीशी कुटी दिसत होती. तितक्यात तिथे 2 कुत्रे आले. थोड्या वेळाने नर कुत्रा मादीसोबत खेळू लागला. तुम्हाला समजतच असेल. रोहू मोठ्या लक्षाने त्यांना बघू लागला. मी अचानक म्हटले, "रोहू, ऐक तर." पण त्याने ऐकले नाही. त्याचे सगळे लक्ष फक्त त्या कुत्र्यांवर होते. तितक्यात मी मोठ्याने म्हटले, "रोहू, अरे तू माझ्या कपड्यांसोबत करतोस ना?" तो गोंधळला आणि म्हणाला, "हो." मग एक क्षण घाबरून माझ्याकडे बघू लागला. मी म्हटले, "अरे साफसाफ बोल. मला सत्य जाणायचे आहे." रोहूल अजून डोके खाली घालून उभा राहिला आणि हळूच म्हणाला, "हो आई." मी म्हटले, "रोहू, मला सगळे सत्य सत्य सांग. बिना संकोच बोल. जर करतोस तर लाजण्याची काय गोष्ट?" तो थोडा थांबला. मग डोके खाली घालून म्हणाला, "हो आई, मी करतो." मी म्हटले, "रोहू, असं नाही, माझ्या डोळ्यात बघून बोल." तो गप्प राहिला. मी पुन्हा म्हटले, "रोहू, फक्त एकदा साफ बोल. घाबरतोस का?" "माझ्यापासून घाबरायची काय गरज?" तो पुन्हा थोडा थांबला, माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, "हो आई, मी करतो." मी म्हटले, "चांगले. चल, आज मी तुला खरी आनंद देईन." रोहूने आश्चर्याने विचारले, "खरी आनंद?" मी म्हटले, "हो रोहू, आज मी तुला खरा आनंद देईन." "आई पण." मी म्हटले, "अरे, पुन्हा टेन्शन घेतोयस का? ठीक आहे, आधी चहा प्य. मी तुझ्यासाठी चहा आणते. मग सिगारेट ओढ आणि नंतर बेडरूममध्ये ये. हो, ब्रश करून ये. आणि जेव्हा मी बोलावीन तेव्हाच ये." मी चहा तयार केला. 2 कप घेतले. एक त्याला दिला आणि एक स्वतःसाठी ठेवला. त्याच्या कपामध्ये मी एक खास जडीबुटी मिसळली. मला माहीत होते की ही चहा प्यायल्यानंतर त्याचा मन बदलेल. मला हेही माहीत होते की सासू अजून 3 तास सत्संगातून परतणार नाही. आज आमच्या इमारतीखाली सत्संग चालू होता आणि भक्तिभजनांचा आवाज घुमत होता. चहा पिता-पिता मी घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या, पडदेही टाकले. फक्त किचनची दिवा चालू होती. कारण बाहेर हळुवार पाऊस पडत होता आणि अंधारसारखे झाले होते. किचनची मध्यम रोशनी बेडरूमपर्यंत पोहोचत होती. चहानंतर रोहू बाल्कनीत सिगारेट ओढायला गेला. मी त्याला आवाज दिला, "रोहू बाळा, ये, मी तुझा वाट बघते." तो आत आला. मी बेडजवळ भिंतीला टेकून उभी होते. रोहू माझ्याजवळ आला आणि मला बघू लागला. मी त्याचा हात पकडला आणि माझ्याजवळ ओढले. खाली सत्संग आणि भजनांचा आवाज होता आणि वर आमच्यामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण होत होते. थोड्या वेळाने आम्ही शांत झालो. रोहू खूप खुश होता. आज मी त्याला आयुष्याचा खरा सुख दिला होता आणि मीही अनेक वर्षांनंतर इतकी खुश झाले होते. मग थोड्या वेळाने रोहू म्हणाला, "आई, मी थोड्या वेळा बाहेर जातोय." मी म्हटले, "हो बाळाजा, थोडे फिरून ये. तुझी आजी आता येणार आहे." थोड्या वेळाने सासू सत्संगातून परतली आणि म्हणाली, "आज मी खाली रमा बहिणीच्या घरी राहीन. त्या एकट्या आहेत." त्यांचा हो म्हटले. आता मी खूप खुश होते. योगायोगाने आज रात्री पुन्हा मी आणि रोहू एकटे होतो. मी लगेच मेसेज होते. रोहूला मेसेज केला. रोहू बाळा, चांगली बातमी आहे. आज रात्री घरात फक्त आपण दोघे आहोत. आजी खाली शेजाऱ्यात राहतील. रोहूने उत्तर दिले, "आई छान, आज मजा येईल." मी लिहिले, "हो बाळा, आज चांगला वेळ घालवू." त्याने रिप्लाय केला, "आई, एक विनंती आहे." मी विचारले, "काय बाळा, सांग." त्याने लिहिले, "आई, एक गोष्ट करशील." मी म्हटले, "हो बोल, काय?" मग मी लिहिले, "येताना व्हिस्की घेऊन ये. आज थोडे पिऊ. मला माहीत आहे तू मित्रांसोबत पितोस." रोहूने उत्तर दिले, "हो आई, नक्की." मग त्याने लिहिले, "आई, आज माहीत आहे तूही ओढतेस." मी लिहिले, "हो बाळा, जसं तू तू म्हणशील तसं होईल." मग आणखी एक मेसेज केला, "कधी कधी मी तुला एक खास सिगारेटही देईन." रात्र झाली होती. सासू खाली शेजाऱ्यात गेली होती. मी रोहूला मेसेज केला, "बाळा, कुठे आहेस?" त्याने उत्तर दिले, "आई, वाटेत आहे. एक मित्र भेटला होता म्हणून थोडी उशीर झाली." मी लिहिले, "ठीक आहे." त्याने पुन्हा लिहिले, "आई, आज हलके जेवण करू." मग मी मेसेज केला, "आज तू तुझ्या बाबांची जागा घे. हे मंगलसूत्र मला घे. हे मंगलसूत्र मला घालून दे." रोहूने उत्तर दिले, "हो आई, मी घालेन. पण तू मला तुझाच मुलगाच म्हण." मी लिहिले, "हो बाळा, मी तुला माझा मुलगाच म्हणेन." त्याने स्माइली पाठवली. थोड्या वेळाने तो घरी आला. सोबत पिझ्झा आणला होता आणि व्हिस्की, वाईन आणि बिअरही होती.
मी म्हटले, रोहू तू आधी फ्रेश हो, मीही आता तयार होऊन येते. मी कपडे बदलले आणि डायनिंग टेबल सजवले. तोपर्यंत रोहूही आला. मग आम्ही एकत्र पिऊ लागलो. आधी वाईन घेतली, मग व्हिस्की प्यालो. आता आम्ही एकमेकांना बघत होतो. मी माझे मंगलसूत्र काढले आणि रोहूला दिले. आम्ही आणखी व्हिस्की प्यालो आणि त्यानेही घेतली. मग आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात डिनर केले. हळूवार हशा, ग्लासांच्या टकरा आणि मेणबत्तीचा मध्यम प्रकाश यांनी वातावरण खास बनवले. कदाचित व्हिस्कीचा नशा आता चढत होता. रोहूने माझा हात पकडला, हळूच दाबला आणि हसत म्हणाला, तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही मला कायंगमचे आपलेसे केले, मी त्याच्या डोळ्यात बघितले जिथे काही न बोललेल्या गोष्टी होत्या. मी हळूच म्हटले, रोहू, तू आधीपासून माझा आहेस, यात सांगण्यासारखे काय? त्याने शरारतीपणे म्हटले, चांगले वाटते, मी हवेत उडतोय. आम्ही दोघे हसून पडलो. रोहूने मला मिठी मारली आणि म्हणाला, तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता. त्याने मला लक्षाने बघितले आणि म्हटले, ही रात्र फक्त आपली आहे. मी डोके खाली केले आणि त्याला मिठी मारली. मेणबत्तीचा प्रकाश, हळूवार संगीत आणि आमच्या हृदयांच्या ठोकेच आता आमच्यामध्ये होते. त्या रात्री चंद्रही चांदणी पसरवत होता, जसं आमच्या या खास रात्रीचा साक्षीदार व्हायचे असेल. वाऱ्याही आमच्या शांततेत काहीतरी गुंजत होत्या. मी रोहूच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हटले, ही रात्र कधीही संपू नये. त्याने मला आणखी जवळ ओढले आणि म्हणाला, अशीच राहील. आणि ती रात्र आमच्या आयुष्यात कायमची स्मरणीय बनली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी जागी झाले, तेव्हा मला त्या रात्रीच्या घटनांची पूर्ण जाणीव झाली. मी काय केले होते हे पूर्णपणे चुकीचे होते. आई आणि मुलाच्या नात्यातील मठ ओलांडणे कधीही योग्य नसते. रोहूलाही गोंधळ आणि अपराधीपणा वाटत होता. आम्ही दोघांनीच आणि अपराधीपणा वाटल बोललो. मला समजले की मी त्याच्या तरुणपणाचा आणि माझ्या एकाकीपणाचा गैरवापर केला होता. रोहूलाही समजले की अशा गोष्टींमुळे नातेसंबंध बिघडतात आणि भविष्यात खूप दुःख होऊ शकते. मी त्याला समुपदेशनासाठी प्रोत्साहित केले आणि स्वतःही मदत घेतली. आज आम्ही दोघेही जागरूक आहोत की कुटुंबातील प्रेम हे सुरक्षित, आदरयुक्त आणि मर्यादित असावे. कोणत्याही परिस्थितीत या सीमा ओलांडू नयेत. चुकीच्या मार्गावरून परतणे कठीण असते, पण वेळेवर जाणीव झाली तर आयुष्य पुन्हा सुव्यवस्थित होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.